निर्णय कळवायचा आहे. तर इथे डीसी ने टॉस जिंकून गोलंदाजी घ्यायचा निर्णय केलाय. तर या दोन्ही इनिंगला नवीन बॉल असेल. दोन्ही संघाच्या संघनायकाने आणि संघ सहकार्याने याची नोंद घ्यायची आहे. तर आपण पाहतो या ठिकाणी आदर्श मित्र मंडळ आई बाबा ग्रुप कामोठे आयोजित आई बाबा प्रीमियर लीग कामोठे ABPL 2026 चा हा थरार वर्ष 9वे आणि अंतिम दिवस. अंतिम दिवसातील पहिला सेमी फायनलचा सामना आपल्या समोर येतोय. एका बाजूला संघ असेल तो आदर्श कॅपिटल तर दुसऱ्या बाजूला असेल संघ SRH. तर नाणेफेकीचा कौल लागलाय तो आदर्श कॅपिटल संघाच्या बाजूने प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. तर चला लवकर लवकर सामना चालू करा. मी पंचाला देखील विनंती करेन. चला आदर्श कॅपिटल लवकर लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. मोठा सामना आपल्या समोर येतोय. या सामन्यामध्ये करो की मरो अशी स्थिती होणार आहे. जो जिंकेल त्याला पुढच्या फेरीमध्ये संधी मिळेल आणि जो संघ पराभव होईल तो मात्र या स्पर्धेतून बाहेर जाईल. याची नोंद घ्यायची आहे. त्यामुळे हा सामना अतिशय महत्वाचा असेल. दोन्ही संघांना जिंकेल तो संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल आणि जो संघ हरेल तो मात्र घरचा रस्ता पकडेल. तर हा येणारा मोठा सामना आपल्या समोर. एका बाजूला संघ असेल SRH तर दुसऱ्या बाजूला आदर्श कॅपिटल. कालच्या दिवसापासून रंगतदार चाललेले सामने आणि या सामन्यामधून शेवटच्या फेरीमध्ये सुपर 4 मध्ये दाखल झालेले दोन्ही संघ पहिला सामना आपल्यासोबत खेळताना दिसतील. तर चला आदर्श कॅपिटल नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. तर फलंदाजी पाचारण केले ते मात्र SRH संघाला पाहावं लागेल. येथून पुढे कोणता संघ बाजी मारणार आणि शिक्कामोर्तब करणार ट्रॉफीसाठी. आपण पाहतोय अतिशय सुंदर सुबक ट्रॉफी आपल्या समोर दिसत आहेत. तर मी विनंती करेन दीपेश जाधव झाले कधी होणार नाही. टोटल 4 मॅच होणार आहे. काय माहिती काय नाहीतर काय. रोहितला बोला. रोहित प्रशांत. अरे मग तो सामना होतो तो पण नाही खेळवलाय लोकांनी. का गेले कुठे काय यार. मोठी मॅच आणि प्लेअर गायब.
तीन तीन सहा सात. पहिले कॅप्टन फिक्स असतात ना. वाजले 9:30. राहुल बस मग तू. चालू मला वाटत नाही. ए भावा हॅलो हॅलो. हॅलो दीपेश, जिथे कुठे असाल स्टेजशी संपर्क साधायचा. लवकरात लवकर आपले सलामीची जोडी पाठवून द्यायची आहे. तसंच बॉलिंग टीमला नम्र विनंती, स्पीडअप करायचं, लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. पंच हॅलो हॅलो, स्पीडअप करायचं प्लीज, रिक्वेस्ट. पंच इथे मात्र एक मोठा जो हरणार आहे तो घरी जाणार आहे. इथे मात्र पहिलाच एलिमिनेट सामना इथे सुरू होतोय. पहिलाच गोलंदाज
पहिला चेंडू इथे मात्र थोडा चकवला होता सोनूने, मात्र इथे चोरटी धाव. इथे मात्र श्री गणेशा करतोय सोनू. एक चेंडू एक धाव. थोडं स्पीडअप करायचंय, पंच ऑलरेडी लेट झालेला आहे. सुरेखाचा फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. इथे मात्र रनआउटची संधी फेटाळून लावलेली आहे. परत एकदा चोरटी धाव घेण्यासाठी यशस्वी होत आहेत ते. इथे मात्र चांगला फटका, पडदा 4. हा मात्र इथे पडदा. इथे मात्र पडद्याचा ऍडव्हान्टेज घेताना साईल 2 धावा भेटणार आहेत. 4 चेंडू 5 धावा. एक मोठा फटका बघायला भेटला. इथे मात्र चकवलंय. बॅक टू द पवेलियन. साईडला व्हायला लागतंय. सुरेखाचा चेंडू चांगला वळवला, तेवढा चांगला कलेक्ट केला प्रतीकनी. भावानी मात्र भावाची विकेट घेतली. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज इथे मात्र शिंदेजन कंपनी. शेवटचा चेंडू 5 चेंडू 5 धावा. 1 विकेटच्या खर्चाशी. चेंडू 5 धावा. सुरेखाचा चेंडू, परंतु तेवढाच चांगला टोलावून लावलाय. एवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. त्याला माहितीये जर हा बॉल मी आडवत नसतो तर हा नक्कीच चौक्याला स्वरूपात झाला असता. परंतु एका ओव्हरच्या समाप्तीवर स्कोरबोर्डला स्कोर झालाय ते 6 धावा. सुरेखाचा फटका, परंतु तेवढी चांगली बॉल इथे बघायला भेटते विकासच्या माध्यमातून. पूर्ण टीम त्याला अप्रिशिएट करते. इथे मात्र सोनू ऑन स्ट्राईक. अतिरिक्त धाव, वाईट +1. किती आला? 9 झाला. एकच बॉल ना. एक चेंडू 9 धावा. सुरेखाचा फटका, तेवढा चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु इथे थोडं मिसकन्व्हर्जेशन. डायरेक्ट बॉलला इथे मात्र चौका मारायच्या स्वरूपात आणि इनसाइड एज. पंच नॉट आउट. काय बोलणार यायला? एक टाइम आउट असलं की डाऊट आपण खाऊन मग थांबतो. किती बॉल? 3 चेंडू 9 धावा. इथे मात्र अतिरिक्त धाव. स्टंप डायरेक्ट उखडायचा प्रयत्न होता, परंतु बाहेर पडला हा बॉल. आणि दोन्ही चपळ खेळाडू आहेत.
तर दोघांनीही एक चोरटी धाव घेण्यास यश भेटलंय. सुरेख फटका, परंतु एकच धाव भेटणार आहे. परत एकदा चांगला फटका, परंतु लीव केलाय. त्याला माहितीये जर हात टाकला, थोडी काय मिसफिल्ड झाली तर चौक्याच्या स्वरूपात पण भेटू शकतात ते रन. 5 चेंडू 13 धावा, 1 विकेट. 1 to go. चांगला चेंडू, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, थोडेफार डगमगले होते परंतु चांगला कलेक्ट केला. 1 ओव्हरच्या समाप्तीवर स्कोर बोर्डला स्कोर झाले ते 14 धावा. 14 धावा झाल्यात. तसंच मानपूर एक्सप्रेस इथे मात्र उतरली आहे. पाणीकम. हीच ती ओव्हर आहे जिथे तुम्ही षटक मारू शकता आणि तेवढंच षटक थांबवू देखील शकतात. तर ह्या ओव्हरला जे काय आहे बघण्यासारखी ओव्हर आहे ही. आणि इथे मात्र पहिला चेंडू, अतिरिक्त धावा, थोडाफार प्रेशर, दर्पण इथे मात्र बघायला भेटतंय. आणि काय होतंय, स्लोवर वन गंडवलंय पंच. इथे मात्र रिव्ह्यू, तसंच कालपासून फॉर्च्यून लाईव्ह इव्हेंट्स यांनी देखील खूप चांगलं प्रोत्साहन केलंय. आपले प्रत्येक डिसिजन यांनी आपलं लाईव्हच्या माध्यमातून, आपल्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपल्याला सांगितलंय. खूप खूप आभार दादा. परत एकदा स्लोवर वन इनसाइड एज, परंतु इथे मात्र बॉलिंग टीमवर दर्पण थोडं जास्त दिसतंय. तसेच माझे लाडके मित्र आशिष मंडल मॅचचा इथे आनंद लुटताना. इथे मात्र अतिरिक्त धाव. पण सोनूला बघून बॉलर नाचतोय. मोठा रनआउटची संधी बनली परंतु 1 धाव घेण्यास सक्सेस. 3 चेंडू 18 धावा, शेवटचे 3 चेंडू आणि काय घडेल. आणि ते मात्र बॉक्सच्या स्वरूपात आउट. व्हायरल इथे मात्र व्हायरल झाले. थँक्यू डीजे. मध्ये पण एक आणि बॉल जातोय तो सारणांसाठी, परंतु सारण बॉक्सच्या स्वरूपात विकेट मानला जातो. आणि काही मोठा असा टार्गेट रचला गेला नाही, परंतु हे क्रिकेट आहे. 20 धावा, 18 चेंडू, 20 धावांची आवश्यकता. आणि नम्र विनंती आहे, पुढचे जे संघ आहेत
तसंच प्रमोद दादा यांना नम्र विनंती आहे, स्टेजवर यायचं आहे. प्लीज रिक्वेस्ट. आरसीबी पुढचा सामना आरसीबी वर्सेस KKR या दोन्ही टीमचे कर्णधार कॅप्टन यांना नम्र विनंती आहे, टॉस बॉक्स मध्ये येऊन आपला टॉस तसंच थोडं थांबायचंय. पंच स्कोरबोर्डचा फोन. एकच मिनिट, थोडा होल्ड करायचं. इथे मात्र दुसरी इनिंगला सुरुवात. सलामीचे फलंदाज इथे मात्र प्रशांत दादा, तसंच नॉन स्ट्राईकला तसंच बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय तो बारक्या. पहिला चेंडू आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण इथे बघायला भेटतं यशच्या माध्यमातून. इथे मात्र भिंत उभं केली होती आणि भिंत इथे मात्र पडली नाही, कोलॅप नाही झाली. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. पहिला चेंडू, एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू इथे मात्र डॉट. इथे मात्र परत एकदा सुरेख असा फटका, क्लासिक स्ट्रोक बघायला भेटलाय. तसंच रत्नागिरी परिसरात पडदा चौका हा फॉर्मॅट खेळला जातो. तर आता कुठे असं वाटतंय की चांगला फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु यश 2च्या स्वरूपात. फिल्डिंगला असं बघून असं वाटतंय हा रत्नागिरी फॉर्मॅट गेम चाललाय, परंतु इथे थोडं इथे थोडं दर्पण बघायला भेटतंय. तीन चेंडू 3 धावा. परत एकदा सगळे खेळाडू सज्ज. एक चांगला टॅप, परंतु रनआउटचा चान्स होता. जर बारक्या जर स्टंपच्या मागे थांबतोय तर नक्कीच हा रनआउटचा चान्स होता, परंतु बारक्याला इथे विकेट वाटतं नव्हता घ्यायचा. प्रशांत परत एकदा सुरेख असा फटका. इथे मात्र बॉल जातोय तो 2D झोन मध्ये. 5 चेंडू 6 धावा. लास्ट 1 टू गो. लास्ट 1 टू गो. सुरेख फटका, तेवढा चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फिल्डिंग बघायला भेटते. एक फिटनेस फ्रीक सागर दादा यांच्या माध्यमातून. इथे मात्र एक मोठा स्ट्रोक मारून सुद्धा 1 रनच. तर थोडेफार निराश असतील प्रशांत. 1 ओव्हरच्या समाप्तीवर स्कोर बोर्डला स्कोर झालाय तो 7 धावा. 12 चेंडू 13 धावाची आवश्यकता. काही होऊ शकतं जर सोनूचा इथे षटक जर नीट पडेल.
इथे मात्र थोडं मोठं डिस्कशन थोडं करावंच लागेल, कारण की ही मॅच तुम्हाला क्वालिफाय करायची आहे तर तुम्ही पुढचा सामना खेळू शकाल, आणि जर हाराल तर तुम्हाला पुढच्या वर्षीचं वाट पाहावं लागेल. आई बाबा प्रीमियर लीग कामोठे 2026. तसंच आपले प्रेक्षक वर्ग, खूप खूप आभार प्रेक्षक वर्ग. परत एकदा बॉल, इथे मात्र चान्स बनला होता, चान्स बनला आहे, पण इथे थोडा अजून चपळाईगिरी दाखवली असती तर नक्कीच विकेट घेतला असता एक मोठा दिग्गज. एक चेंडू 8 धावा. आत्ताच आपल्या इथे मान्य श्री भूषण यादव साहेब तसेच त्रिमुखे साहेब यांचे आगमन झालेले आहे. आदर्श मित्रमंडळ आणि आईबाबा प्रीमियर लीगच्या वतीने त्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. तसेच आपल्यासोबत नेहमीच असतात मान्य श्री खडसे साहेब यांचे देखील येथे आगमन झालेले आहे. त्यांचं देखील मी आईबाबा प्रीमियर लीगच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो. हॅलो. परत एकदा इथे मात्र सोनूने थांबवून ठेवलंय प्रशांतला. तसंच आपले लाडके भूषण दादा यांचं देखील आगमन झालेलं आहे, त्याच्याबद्दल खूप खूप आभार. सदैव सगळ्या सणाला देखील सगळ्या इव्हेंट्सला त्यांचं प्रोत्साहन असतं. तर सोनूने इथे मात्र थांबवून ठेवलंय एक दिग्गज खेळाडू प्रशांत. इथे मात्र तू शेर तो मैं सवा शेर, वाईट चेंडू, अतिरिक्त धाव. जर एक्स्ट्राला कुठे इथे लगाम लावली जाईल तर नक्कीच ही मॅच तुमच्या हातात येईल, परंतु 9 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. परत एकदा चांगला चेंडू, इथे मात्र धडपडले पडले पण चेंडूला थांबवू नाही शकले. बॉल जातोय टुडीच्या झोन मध्ये. 8 चेंडू 8 धावा. मगाशीच बोललो तू शेर तो मैं सवा शेर, तर इथे मात्र प्रशांतची बॅट बोलायला लागली आहे. सूर्यकाचा फटका परत एकदा जाईल का, परंतु स्टॉप केलाय. 1 धाव. 7 चेंडू 7 धावांची आवश्यकता. लास्ट 1 टू गो. शेवटच्या बॉलला मोठा फटका बघायला भेटेल की सिंगलनी. इथे मात्र मोठा फटका मारायची गरजही नाही. परत एकदा चांगला ब्लॉक. आज जर बॉल ब्लॉक नसता झाला तर टुडीच्या झोन मध्ये नक्कीच गेला असता. इथे मात्र चांगली भिंत लावली आहे. 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. स्कोर बोर्डला स्कोर झालाय तो 14 धावा. पंचांनी लक्ष द्यायचंय. एक गंभीर मॅच आहे, एक टफ मॅच आहे, तर डिसिजन तसंच सचिन दादा नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवर सज्ज होत आहेत. मारी थोडं क्षेत्ररक्षण सजवताना एक चांगला फटका मारायचा प्रयत्न, परंतु षटकार मारायला गेलेत आणि मॅच चढवली. 5 चेंडू 6 धावाची आवश्यकता. काही गरज नव्हती एक मोठा फटका खेळण्याची, परंतु सुशांत बॅक टू द पवेलियन.
थँक्यू डीजे. तसंच नवीन फलंदाज इथे मात्र सज्ज अक्षय गोगावले. हा खेळाडू सगळ्या फॉर्मॅटमध्ये आपला बेस्ट देतो. टर्फ असो, बॉक्स असो, उरम असो, प्रत्येक रविवारी आपले कामधंदे सगळे सक्सेस करून तो मानसरोवरच्या क्रीडापट्टीत खेळत असतो. 5 चेंडू 6 धावा. काहीतरी कर अक्षय भावा. इथे मात्र यश मेहुनासारखे पोज देऊन सुरेखाचा फटका आणि काय घडतंय इथे मात्र एक चांगली कॅच आणि हा हॅट्रिक बॉल असणार आहे. त्याच्या पुढचा चेंडू आणि जर ही मॅच थँक्यू डीजे. काय घडतंय लगातार 2 चेंडूवर 2 विकेट इथे काढलेत. सचिन दादा इथे मात्र झळकतोय. तसंच नवीन खेळाडू पाणीकम आणि हा हॅट्रिक चेंडू असणार आहे. तर आपल्या मित्रपरिवारांनी बक्षीस लावलं तर नक्कीच शेवटचे 4 चेंडू आणि 6 धावा. 2च वर आहेत. आणि इथे काय घडतंय एक चांगला स्ट्रोक बघायला भेटतोय. 2Dच्या झोन मध्ये मस्त अशी गॅप शोधून काढली. या खेळाडूला माहितीये 1-2चा गेम, कारण की मानकूर पट्टा मानकूर परिसर या खेळाडू गाजवत आलेला आहे. चांगली कामगिरी करतोय. 3 चेंडू 4 धावेची आवश्यकता. या मॅचच्या सिच्युएशनवर असं वाटतं ही फायनलचीच मॅच आहे जणू. परत एकदा चांगला ब्लॉक इथे मात्र यश आणि काय करतोय काय घडतंय यशची इथे मात्र चूक खूप मोठी चूक घडणार आहे. आणि तसंही प्रशांतला स्ट्राईक आली आहे तर प्रशांतला माहिती आहे काय खेळायचं आणि काय नाही. 2 चेंडू 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता. आणि परत एकदा ब्लॉक केलेलं आहे. तिथे मात्र चोरटी धाव. 1 चेंडू 1 धावा. इथे मात्र प्रेक्षक वर्ग इथे कोणी हार्ट अटॅकचं पेशंट असेल तर नक्कीच ही मॅच बघू नये. आपले हात डोळ्यावर ठेवावे. एक मोठी मॅच अतितटीचा सामना. चांगला सामना इथे रचलाय. तसंच शेवटचा चेंडू असणार आहे हा. पंच
इथे मात्र क्षेत्ररक्षण एकदम क्लोज झालेलं आहे. सोनूलाही माहितीये जर ही मॅच हरतोय तर मला 2027 ची वाट पाहावी लागणार आहे. पण इथे काही घडू शकतं कारण की सगळेच फिल्डर क्लोज आलेले आहेत. पंच आपलं लक्ष शेवटचा चेंडू आणि काय घडेल. एक चेंडू एक धावा. पाणी कम बोलतात. चौकार आलेला आहे आणि ही मॅच जिंकलेत आदर्श आदर्श कॅपिटल ही संघ
हे असं एक स्ट्रॅटर्जी, हे क्रिकेट तुम्हाला खेळावं लागणार आहे. इथे मात्र अजून एकदा अतिरिक्त धाव. त्यांना वाटलं स्टेप आउट होऊन खेळतील ऋषी, पण ऋषी देखील तेवढं चांगल्या चपळ्यानी खेळतोय. आणि काय घडतंय, दांडी 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 गुल. ऋषीला मात्र परतावं लागणार आहे. बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे. असू द्या असू द्या. तसंच एक मोठी विकेट इथे मात्र लंब्याला भेटलेली आहे. तसंच नवीन खेळाडू इथे मात्र उतरलेत. प्रतीक, हॅलो हॅलो, चालू. इथे मात्र चांगला जजमेंट. जर थोडा अजून जर चेंडू थोडं कमी वळण झालं दिलं असतं तर नक्कीच विकेटला इथे मात्र पतन झालं असतं. अजून एक सक्सेस भेटली असती. सुरेखाचा स्वीप सिंगलच्या स्वरूपात स्कोर बोर्डला स्कोर झालाय तो. 4 चेंडू 5 धावा आणि 1 विकेट. इथे मात्र चेक झालाय बाउन्स. शेवटचा चेंडू आणि परत एकदा अतिरिक्त धाव. काही गरज नव्हती. प्रतीक देखील सिंगलच्याच स्टान्स मध्ये होता, परंतु काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न, विकेट घेण्याचा प्रयत्न, तो लंब्याला मात्र भारी पडतोय. किती आला? चार्जिंग संपली बाई. लास्ट बॉल आहे ना? 4 चेंडू झालेत, माफी असावी. परत एकदा चांगल्याचा स्वीप बघायला भेटतोय. क्लासिक शॉट बघायला भेटतोय. सिंगल आहे. 1 टू गो. एक चांगला फटका, एक दर्जेदार टॅप, परंतु एकच धाव. किती आले? 1 ओव्हरच्या समाप्तीवर स्कोर बोर्डला स्कोर झाले ते 8 धावा. तसेच आपले लाडके मित्र चिंट्या इथे यांनी उपस्थिती दाखवल्याबद्दल खूप खूप आभार. इथे मात्र नवीन गोलंदाज सज्ज होतोय तो मंजुनाथ. तसं स्ट्राईकला आहे आकाश मडके, एक दर्जेदार खेळाडू. या टुर्नामेंट मध्ये सकाळपासून काहीस वेगळं करण्याच्या प्रयत्नात, काहीस एक वेगळा खेळ बघायला भेटलाय. परंतु ही मॅच त्यांच्यासाठी फायनलची मॅच असणार आहे. जर ही जर खेळतोय अक्षय, तर नक्कीच पुढच्या मॅच मध्ये त्याला संधी भेटेल. तसंच मॅनेजमेंट टीमनी थोडं लाईन आखणीच्या याच्यावर लक्ष द्यावे. पहिला चेंडू मंजू, स्ट्राईकला ते आकाश मडके. सुरेखाचा चेंडू, चांगलासा प्लेसमेंट. एकमेकांना स्ट्राईक रोटेट करून स्ट्राईक देत एक चांगली खेळी खेळत आहेत. स्कोर मात्र थांबला नाही कुठेच. पहिला चेंडू आणि दुसरा चेंडू फेकायला सज्ज मंजुनाथ. आणि ते मात्र परत एकदा अतिरिक्त धाव. ही अतिरिक्त धावा तुम्हाला थांबवावं लागणार आहेत. कोणाला बर्थडे काय बोलतो?
इथे मात्र चांगलासा टोलावून लावलेला फटका, परंतु मागचा जो चेंडू होता तो वाईड होता. 9 चेंडू टाकलेले. बोल ना, स्विच ऑफ झाला रे. हा. ठीक आहे. परत एकदा खूप चांगलं क्षेत्ररक्षण, एक यंगस्टर आहे, खूप चांगलं तसंच आपले लाडके उद्धव यांच्याकडून आम्हाला 500 रुपयाचं पारितोषिक लागू झालेलं आहे. खूप खूप आभार उद्धव सर, कॉमेंटेटर केल्याबद्दल. एक चांगला, तुम्ही जर अशा मॅची जर सोडाल तर खरंच 2027 ची तुम्हाला वाट पाहावी लागेल. किती आला? 16 धावा झालेल्या आहेत. 5 चेंडू, 1 to go. इथे मात्र चांगला सिंगल. प्रतीकला माहितीये मी एक मोठा फटका मारलाय तर मला रन चालू ठेवायचे, तर सिंगलच्या स्वरूपाने स्ट्राईक देखील त्यांनी घेतली आहे. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीवर स्कोर बोर्डला स्कोर झालाय तो 17 धावा. मग अशीच म्हटलो की आतापर्यंत मोठा फटका बघायला भेटला नाही, तसंच प्रतीकनी माझं ऐकून मला वाटतं एक मोठा फटका दाखवून दिलाय. आणि प्रतीकलाही माहिती आहे खेळायचंय आज. इथे मात्र मळ्या मात्र बिरकडलेला दिसतोय. एक्स्ट्रा थांबावं लागणार आहेत. सूर्यकाचा फटका, चांगला स्वीप, एक दर्जेदार स्वीप. प्रतीकला माहिती आहे स्कोर तर झालेला आहे, तर सिंगल डबल फक्त चालू ठेवायचे, एक्स्ट्रा तर देतोच आहे मळ्या. परंतु ऋतिक मळ्याला सूर्यकाचा बॉल, आणि काय होईल तिथे मात्र पंच नॉट आउट. अक्षय मडके ह्याला माहितीये कसं कुठून पळायचं. नेहमीच हा खेळाडू एक चांगला स्टॅन्स, एक चांगला रनअप, एक चांगली फिल्डिंग आणि एक चांगली बॉलिंग देखील. परत एकदा चांगला चेंडू, परंतु वाईड होतोय हा. वाईड +1. काही गरज नाही काही नवीन करायची. 2 चेंडू, 22 धावा. एक चांगलं स्कोर बोर्ड इथे रचलंय, परंतु बघावं लागेल पुढचे 4 चेंडू मध्ये काय होतंय. मगाशी त्याला मोटिवेट करू. सूर्यकाचा चेंडू, चांगलासा बॉल इथे मात्र, परंतु तेवढा चांगला एक फ्लिक बघायला भेटलाय मडके यांच्या माध्यमातून. 3 चेंडू झालेले आहेत. 23 धावा ना, 3 चेंडू 23 धावा. 3 चेंडूत अजून जर 3 रन जरी आले. सुरेख फटका, आणि ते काय घडतंय बापू, आपल्या कामोट्याचा संबाटा इथे मात्र. संबाटा किती आले? 4 बॉल किती? 4 चेंडू 24 धावा. एक मोठं लक्ष इथे. परत वारंवार मी बोलतोय, मळ्या मात्र इथे भिरकटतोय. मळ्यामध्ये
फक्त 2 चेंडू टाकून घ्यायचे, ऑलरेडी रन बनलेत. परत एकदा white+1. इथे मात्र वन साइड जातोय की काय सामना. सकाळी कोणी हरवलंय ना? परत एकदा चांगला स्वीप. प्रतीकला माहितीये काहीच मोठे फटके मारण्याची गरज नाही. 28 धावा लागलेत स्कोर बोर्डला. शेवटचा बॉल आहे ना, आणि या इनिंगचा हा शेवटचा चेंडू असणार आहे. बघू काय घडतं. परत एकदा चांगलाचा स्वीप बघायला भेटतोय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीवर स्कोर झालाय 29-30 ला विन. इथे मात्र थोडं RCB निराश दिसते. तसंच आशिष मंडल देखील, यांचा देखील चेहरा उतरलेला दिसतोय. पंच, स्पीडअप करायचंय प्लीज. आपल्याला वेळेचं पालन करून ही टुर्नामेंट सक्सेसफुल करायची आहे. तोसकर दादा, तसंच सलामीची जोडी इथे मात्र मैदानावर उतरली आहे. बापू एक्स गण्या. तसंच तसंच आपले लाडके बंधू सिद्धेश यांचं मात्र इथे आगमन झालेलं आहे. खूप खूप आभार. बॉलिंगला बघू काय खेळी करतोय अक्षय मडके. एक चांगली स्टार कास्ट. तसंच म्हणून वाटतं गणेश आता सिंगल डबल चालू ठेवत होते, अजूनही चालू आहे. परत एकदा सूर्य कसा रिवर्स. 3 चेंडू 4 धावा. सिंगल डबलचा गेम बघायला भेटतोय. एक मोठा एक परत एकदा सेम शॉट. एक मोठा भला मोठा एक टार्गेट आहे. सिंगल डबल तर चालू आहेत, पण मोठ्या फटके. परत एकदा सूर्यरेखाचा स्वीप, परंतु मोठा फटका इथे मारणं गरजेचं आहे गणेश यांना. लास्ट 1 to go आणि स्कोर बोर्ड इथे मात्र दोन्ही साइडला स्टार कास्ट उभी आहे. पापू वर्सेस ऋषी पाटील. दोन्ही खेळाडूमध्ये क्षमता आहे. एक चांगला ब्लॉक. इथे मात्र काय घडतंय. कवडे इथे मात्र चांगला बॅकअप. तसंच आपल्या लाडके मॅजिक बॉयज या मंडळातून ह्या बॉयज बँजो टीम मधले आपले लाडके चेतन दादा यांचं देखील इथे स्वागत करतोय आपण. खूप खूप आभार दादा वेळात वेळ काढून आल्याबद्दल. इथे मात्र वाईट चेंडू, एक्स्ट्रा धावा. थोडा वाईट चेंडूवर ताबा ठेवला पाहिजे. इथे मात्र वाईड होता, परंतु काय घडतंय, बॅट काढू नाही शकले.
काहीतरी वेगळी शैली होती, परंतु डॉट चेंडू, 3 चेंडू, सॉरी 2 चेंडू 9 धावा. लागलाय आरसीबी या टीमला. तसंच अजून एक दिग्गज बॅट्समन इथे मात्र उतरत आहेत, रोहित डिचिलकर उर्फ लंब्या. 3 चेंडू 9 धावा. चांगली गोलंदाजी इथे पाहायला भेटते ऋषी पाटीलच्या माध्यमातून. एक चांगला वेगवान चेंडू, इथे मात्र लंब्याला थांबवलंय. जिथे गणेश रिव्हर्स मारून सिंगल डबल चालू करत होता, परंतु इथे मॅच थांबवलीये. आणि काय घडतंय, एक वेगवान वेगवान चेंडू, डोळ्याला टिपून देणारा चेंडू होता हा. तेवढं चांगलं कलेक्ट केलं प्रतीकनी. लास्ट 1 टू गो आणि स्कोर बोर्ड इथे मात्र थांबलाय 9च्या सरासरीनी. पाणी तरी दे. ते मात्र अतिरिक्त धाव, पंचांनी मात्र आपला पिसारा फुलवलेला. वाईट डिसिजन. शेवटचा चेंडू होता, परंतु वाईट टाकलेला आहे. एक वेगवान चेंडू, तेवढाच वेगवान फटका. इथे मात्र रोहितची बॅट इथे मात्र झळकते. 4 धावांसाठी बॉल जातोय तो सीमा रेषा पार. 4 धावांसाठी 6 चेंडू 16 धावेची आवश्यकता. 6 चेंडू 16 धावांची आवश्यकता आहे. तरी अजून मॅच कुठे गेलेली नाही. एक मोठा फटका तर पाहायला भेटलाय. झाले किती रन किती आले? रन किती आले? अरे रन किती आले? 2 ओव्हरच्या समाप्तीवर स्कोर बोर्डला स्कोर झाले ते 14 धावा. अजून 16 रनाची आवश्यकता. 6 चेंडू 16 धावा. आणि तसंच गेल्या वर्षीचा बेस्ट बॉलर इथे मात्र बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय, रोहन तोसकर. एक भाव इथे मात्र जर हरलाय तर दुसरा भाव नक्कीच काही ना काहीतरी करतोय आपल्या संघासाठी. नक्कीच ट्रॉफीला घरी आणण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू आणि काय घडतंय, बापूला मात्र परतावं लागणार आहे. बापू बॅक टू द पवेलियन. संबाडा इथे मात्र गार पडलेला दिसतोय. इथे मात्र काय घडलं मैदानात, बापूला मात्र परतावं लागेल. एक दर्जेदार फटका होताच, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि तेवढाच चांगला थ्रो. तोसकर चार चेंडू आणि 5 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. इथे रोहनने मात्र आले आले आपली कामगिरी बजावली आहे. पहिल्याच बॉलला ते मात्र त्याला सक्सेस भेटतोय. आणि काय घडतंय, इथे मात्र थोडे दिशाभूल. इथे मात्र त्याला प्रोटीनची कमी झाली आहे.
परत एकदा नो चेंडू, परंतु काय घडतंय, काय घडतंय? तसंच मॅन ऑफ द मॅच अक्षय मडके यांना नम्र विनंती आहे, स्टेजवर यायचंय, आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब घेऊन जायचंय. मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच काय नाव? तसंच प्रमोद दादा यांना नम्र विनंती आहे, गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अक्षय मडके याला मॅन ऑफ द मॅच देऊन आपला प्रोत्साहन वाढवायचं या खेळाडूचा. नेहमीच हा खेळाडू सगळीकडे झळकत असतो. तसंच आणि गेली मॅच बघितली आपण तर त्यात क्वालिफाय झाले फायनल साठी. तसंच मुलाखत घेण्याची उत्सुकता आहेत की नाही? तसं स्पीडअप करायचंय. अच्छा, तसंच आपले लाडके तात्या यांचं इथे मात्र बर्थडेचं सेलिब्रेशन आपण इथे करणार आहे. थोडा ब्रेक दिला जाणार आहे. तसंच कॅमेरामॅनला देखील ब्रेक दिला जाणार आहे. आराम करून या मित्रांनो. हॅलो. आता जी मॅच होणार आहे त्याच्या आधी एक छोटासा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. तरी आदर्श मित्रमंडळाच्या ज्या महिला कार्यकर्ता आहेत त्यांना मी स्टेजवरती आमंत्रित करत आहे. उज्ज्वला वहिनी यांना मी स्टेजवरती आमंत्रित करत आहे. त्यासोबत आदर्श मित्रमंडळात जेवढ्या पण काही महिला कार्यकर्ता आहेत त्यांना मी स्टेजवरती आमंत्रित करत आहे. इथे मात्र आपल्या सगळ्यांचे लाडके तात्या पुढच्या येणाऱ्या 10 तारखेला यांचा वाढदिवस आहे. परंतु आपले ब्रदर्स 18 लाडके हे सगळे लाडके परिवार इथे मात्र त्यांचा बर्थडे साजरा करणार आहे. एक चांगलं व्यक्तिमत्व, एक चांगलं दर्जेदार व्यक्तिमत्व इथे मात्र तात्या यांचा वाढदिवस इथे मात्र सेलिब्रेट करण्यात येत आहे.
तसंच आपल्या फायनल डेच्या मुवमेंटमध्ये इथे मात्र बर्थडेचं सेलिब्रेशन करण्यात येणार आहे. आपले लाडके तात्या व तसंच आपले सदैव सपोर्ट करणाऱ्या ताई तेजश्री पवार यांचा इथे बर्थडे साजरा करण्यात येणार आहे. हॅलो, सुशांत पवार आणि रवी पवार यांना मी स्टेजशी संपर्क साधायला हे करतो, काय ते सुशांत. तसंच सगळ्या खेळाडूंना नम्र विनंती आहे, स्टेजला आपण येऊन शोभा वाढवायची आहे. आदर्श मित्रमंडळ महिला मित्रमंडळचे एक सदस्य तेजश्री पवार यांचा आज वाढदिवस आहे. आपण हॅलो, त्यांचा हॅलो. केक कटिंग करून पहिला त्यांचा तिचा आधी करूया, मग याचा करूया. तसंच सगळ्या खेळाडूंना नम्र विनंती आहे, स्टेजला संपर्क तेजश्री यांना साधायचा आहे. विनंती करतोय त्यांनी आपण केक एक कट करायचा छोटासा आहे. celebration सर्वांनी त्यांना इथे- शुभेच्छा द्यायच्या आहेत. Day to you, happy birthday to you, happy birthday dear Teju, happy birthday to you. पुन्हा एकदा तेजश्री पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. त्यानंतर आपले सर्वांचे लाडके कैलास तात्या यांचा 51वा वाढदिवस आहे आणि सर्वांनी त्यांना दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा द्यावा आणि कामोट्याच्या कुलस्वामिनीचा देखील त्यांना आशीर्वाद राहावा. आता आपण कैलास तात्यांचा केक कट करतोय, त्यांना शुभेच्छा द्याव्या अशी मी इच्छा व्यक्त करतो. सर्वांनी जवळ या. कर हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर तात्या, हॅपी बर्थडे डी यू. कैलास तात्या यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. त्यांची शुगर येणाऱ्या वर्षात कमी व्हावं हीच. तसंच तात्या तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. इथे मात्र तुमची थोडी मुलाखत. धन्यवाद सर्वांचे धन्यवाद. चालू आहे का? हॅलो हॅलो. वाढदिवसाच्या हर्षाला आम्ही येऊ दरवर्षाला, वाढदिवसाच्या हर्षाला आम्ही येऊ दरवर्षाला, आम्ही येऊन कौतुक तुमचे करू, तात्या साहेब हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू सो मच. पडशील हळू. तसंच अग्रिकोळी धाब्या याचे ओनर रितेश दादा घर त्यांचे इथे आगमन झालंय. वेळात वेळ काढून आल्याबद्दल खूप खूप आभार दादा, मनापासून थँक्यू सो मच.
तसेच आपले लाडके विवेक दादा घरत अग्रिकोळी धाबा यांचे मालक यांचा इथे सत्कार करण्यात येत आहे. रमेश दादा गोरे यांच्या हस्ते. खूप खूप आभार दादा वेळेत वेळ काढून आल्याबद्दल. काप रे अजून एक घेऊन येतो. चालू करायची आहे मॅच. पंच हॅलो. आज कैलास आंधळे यांच्या वाढदिवसानिमित्त देशी ढाब्यामध्ये भोजनाचे आयोजन केलेलं आहे. तर सर्व मंडळींनी कैलासच्या बर्थडे निमित्त मोफत जेवण आहे त्यांच्याकडून. तसंच इथे मॅचला सुरुवात झालेली आहे. सूर्यकाचा फटका जोरदार फटका होता. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण परंतु चोरटी धाव घेण्यासाठी यशस्वी प्रशांत एक जानेमाने कामोट्याचा चीता म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू. चांगला खेळ आहे याचा. प्रत्येक खेळपट्टीमध्ये हा खेळाडू खेळताना दिसतो. परत एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु लंब्याने इथे मात्र थांबवून ठेवले प्रशांतला. तसंच थोडा स्पीडअप करायचं आहे. नम्र विनंती आहे कारण की लाईव्ह वाल्याला आपण खूप वेळ थांबवू शकत नाही. त्याचं वेळेचं भान ठेवून खेळायचं. सगळे हॅलो हॅलो. तसेच आपल्या लीगचे सगळे संघ मालक यांना तसंच आपल्या लीगचे सगळे संघ मालक यांना नम्र विनंती आहे आपण स्टेजवर यायचंय. तसंच एक एकाचं नाव इथे पुकारलं जाईल तसं सन्मान करण्यात येणार आहे तुम्हाला. खूप चांगली आपण टुर्नामेंट इथे ठेवली ती इथे मात्र सक्सेस होते ते तुमच्यामुळे कारण की नेहमीच एक योगदान दिलं जातं तुमच्या हस्ते. तसंच MI
मंगेश सोनावणे सर यांना नम्र विनंती आहे, स्टेजवर यायचं, आपला सन्मान करण्यात येणार आहे. तसंच ISK ओनर पंडित शेठ गोवारी यांना देखील सन्मान करण्यात येणार आहे. तर कृपया करून स्टेजवर यायचं आहे. तसंच गोविंदा टायटन्स यांचा संघ मालक आपले लाडके तात्या यांनी देखील स्टेजवर यायचंय. तर केक खाण्यात व्यस्त. तसंच सनराईजचे ओनर आपले लाडके सागरदादा गावन यांना देखील नम्र विनंती आहे, स्टेजवर यायचं, आपला सत्कार करण्यात जाणार आहे. एक चेंडू 7 धावा. मंजुनाथ इथे मात्र बापू काय कामगिरी केली आहे गेल्या मॅच. चार चेंडू 8 धावा. वन टू गो. 5 चेंडू 8 धावा. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीवर स्कोर बोर्डला स्कोर झालाय ते 8 धावा. स्कोर बोर्डला स्कोर झालाय ते 8 धावा. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीवर इथे मात्र प्रशांतला थांबवून लावलंय. स्पीडअप करायचंय प्लीज, नम्र विनंती आहे. RCB पंच सुबोध दादा प्लीज स्पीडअप करायचंय. इथे मात्र विकेटचं पतन प्रशांतला मात्र परतावं लागेल. मागच्या मॅच मध्ये काही कामगिरी करत ऋतिक इथे मात्र कमबॅक करतोय ऋतिक. तसंच आशिष मंडल यांना वाटतं खुशी झालेली नाही.
पहिला बॉल सोडून डॉट गेला ना तो वाईड सिग्नल इथे मात्र सोनू मात्र इथे मागणं बोलतं मॅच चालू झाली आहे आणि 2 चेंडू किती आले 11 धावा झालेले आहेत. 2 चेंडू 11 धावा. इथे मात्र परत आउटसाइड एज घेत बॉल चाललाय सिंगल झोन मध्ये 1 धावेसाठी. चा फटका परंतु काय घडलंय मैदानात आणि नॉट आउट. तसेच आपले लाडके मंडळाचे आदरस्तंभ इथे यांचं आगमन झालेलं आहे. गौरवजी पोरवाल यांना नम्र विनंती आहे स्टेजला यायचं आहे. सुरेख फटका बॉल जातोय तो सरळ भेदत भेदत सीमा रेषा पार 4 धावांसाठी एक दर्जेदार फटका. काही गरज नव्हती काय वेगळं करायची. 5 चेंडू 17 धावा. तसंच परत एकदा पहिल्या 2 चेंडू मध्ये इथे मात्र कमबॅक केलेला वाईट चेंडू असणार आहे. नो आहे. तसंच आपल्या मंडळाचे आदरस्तंभ एक दर्जेदार व्यक्ती यांचं इथे आगमन झालेलं आहे. गौरवजी पोरवाल खूप खूप आभार सर आल्याबद्दल. आणि शेवटच्या चेंडूला इथे मात्र शेवटच्या चेंडूला किती रन दिले डॉट आलेला आहे. कितीला विन तसंच नवीन बॉल कुठे आहेत रे नवीन बॉल. तसंच एक कमी स्कोअर वर थांबवून ठेवलंय आरसीबी यांनी. सकाळपासून चांगली कामगिरी करत होते परंतु गेल्या मॅच मध्ये जर त्यांनी क्वालिफाय केलं असतं तर आता संधी देखील बनलेलीच आहे. एक साइडला असणार आहे ही मॅच. तसंच सलामीची जोडी इथे मात्र दाखल झालेली आहे. गणेश उर्फ चालू असावी. पहिला चेंडू आणि चांगलासा रिव्हर्स. वारंवार गणेश मात्र आपली चांगली कामगिरी करून दाखवते आपल्या संघासाठी. तसंच तसंच आपल्या संघाचा व्हाईस कॅप्टन इथे मात्र गणेश चांगली कामगिरी करतोय. आवाज कमी पाहिजे रे म्हणून मी लांबून माझा स्टँड बरोबर झालाय ना. बाकी दुसरा चेंडू
एक चांगला स्वीप इथे मात्र चांगली स्टार्ट बघायला भेटते गणेशच्या माध्यमातून. 2 चेंडू आणि दोन्ही चेंडू चांगले डिक्लेअर झोन मध्ये ढकलवून लावलेत. एक चांगली खेळी ते मात्र थोडं कानमंत्र देतात प्रशांतला. स्पीडअप करायचंय प्लीज. रमेश दादा इथे मात्र वैतागलेत. 2 दिवस झाले आपल्या मंडळासाठी इथे उभे आहेत ते रमेश दादा. इथे मात्र परत एकदा सूर्यरेखाचा फटका. एक चोरटी धाव घेण्यास यश. पंच निर्णय कळवायचा आहे. चिक्या इथे मात्र स्ट्राईक भेटली आहे ती आपले जाने माने एक चांगला व्यक्तिमत्व बापू. दर्जेदार फटका आणि इथे चांगला फटका पाहायला भेटतोय बापू. पाच चेंडू 6 धावा. सूर्यरेखाचा फटका. झाडू शॉट सुपला शॉट इथे मात्र बापूच्या हस्ते. ओव्हरच्या समाप्तीवर स्कोर बोर्डला स्कोर झालाय तो 7 धावा. पुढच्या 12 चेंडू मध्ये 12 रनाची आवश्यकता. इथे मॅच मात्र असं वाटतंय आरसीबी च्या पगड्यात झुकली जाईल पण काही होऊ शकतं. क्रिकेट आहे बॉक्स क्रिकेट आहे. थोडं स्पीडअप करायचं आहे प्लीज. प्रतीक सर थँक्यू सो मच. पहिला चेंडू आणि काय घडतंय. नो +1. इथे प्रतीक मात्र थोडी मिसफिल्ड करत. पहिला चेंडू इथे मात्र गच्चाळ असा चेंडू आणि हे काय घडतंय. कार्तिक इथे मात्र चांगली चपळ दिशी इथे फिल्डिंग करतोय. डाय टाकून इथे मात्र चांगला फिल्डिंग करतोय तो कार्तिक. चांगली फिल्डिंग बघायला भेटली कार्तिकच्या माध्यमातून. परत एकदा चांगलासा स्वीप. दोन चेंडू 10 धावा. सूर्यरेखाचा चेंडू इथे मात्र चांगला रीतीने खेळून लावलाय आणि सिंगलच्या झोन मध्ये जातोय. सिंगलच्या झोन मध्ये ट्रॅव्हल करतोय. 3 चेंडू 11 धावा. आणि काय घडतंय. बॉल जातोय तो सीमा रेषा पार 4 धावांसाठी. इथे मात्र गणेशची बॅट झळकते. इथे मात्र गणेशची बॅट. नो चेंडू असणार आहे. इथे मात्र पंजा. तीन चेंडू 16 धावा. इथे मात्र प्रशांतचा थोडा फेस इथे उतरलेला दिसतोय. निराश दिसतोय प्रशांत. परत एकदा चांगलासा हा स्वीप बघायला भेटतोय. वनडी. 4 चेंडू 17 धावा. इथे मात्र परत एकदा चांगलासा स्वीप. वारंवार मगाशी रिव्हर्स खेळ होते. आता मात्र स्वीप शॉट इथे बघायला भेटतोय गणेशच्या बॅटीच्या माध्यमातून. आणि हे काय घडतंय. आरसीबी ही टीम फायनल साठी क्वालिफाय होते. तसंच पंडित सर तुला नम्र विनंती आहे पुढचं नाणेफेकीचं काम
तुमच्या हस्ते घेणार जाणार आहे. आणि तसंच गौरव दादा यांना देखील नम्र विनंती आहे, पुढचं नाणेफेकीचं कौल आपण पार पाडायचं आहे. हॅलो हॅलो. तसंच पुढच्या मॅच आपली फायनलची मॅच असणार आहे. तर हार्ड लक दादा, खूप चांगले खेळलात. रोहित डिचुलकर यांना नम्र विनंती आहे, नाणेफेकीचं कौल पार पाडायचंय. तसंच अजिंक्य तसंच मॅन ऑफ द मॅच या मॅचचे अजिंक्य यांना मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यात येणार आहे. तर स्टेजवर जायचं आहे. तसंच दोन्ही टीमला नम्र विनंती आहे, आपण इथं थोडा दोन्ही टीमला नम्र विनंती, आपण आपल्या विकेटवर यायचं आहे. समोर कोण आहे? रोहित. तसंच एक साइडला KKR वर्सेस RCB हा फायनलचा सामना असणार आहे. तर दोघी संघाला नम्र विनंती आहे की एक लाईनीत उभं राहायचंय. लाईनीत या ना, लाईनीत. रोहित डिचुलकर. RCB प्लीज रिक्वेस्ट असेल तुम्हाला, हा शेवटचा पुकार असणार आहे. सामना 1 मिनिटात स्टार्ट करायचा. RCB आणि KKR. आपण 12 वाजले ऑलरेडी. ठीक आहे, बाकीच्या गोष्टी तर चालू करू ना आपण. हा, टॉस उडवायचा पण बाकी आहे. चला, टॉस साठी लवकर यायचं इकडे. KKR आणि RCB. आदर्श मित्रमंडळ आईबाबा ग्रुप कामोठे, आईबाबा प्रीमियर लीग कामोठे 2026. गेले 2 दिवस ज्या गोष्टीची आपण सर्व वाट बघत होतो ती अशी फायनल RCB वर्सेस KKR. प्लेयर पण शॉर्ट. टॉस साठी प्रमुख पाहुणे आहेत गौरव पोरवाल. कोण देणार आहे? हे कोण देणार? नाही व्हिडिओ असा आहे, मोदी सारखं दिसलं पाहिजे ना. KKR कॉल करेल. चेक. इथे मात्र टॉस जिंकतायत टेल. तसंच दोन्ही संघांचे कॅप्टनला नम्र विनंती, इकडेच थांबायचंय. रोहित डिचुलकर प्लीज मुलाखत घेण्यात येणार फास्ट आहे. घ्यायचं क्विक मध्ये. तर यावर्षीची आपली ही टुर्नामेंट खूप चांगल्या परीने पार पडलेली आहे. तर इथे गौरवदादांना मुलाखत घेण्यात येणार आहे की गौरवदादा, कशी वाटली आपली टुर्नामेंट, कसं झालं हे सगळं सक्सेसफुली. एक चांगली कामगिरी पार पाडत असतात तुम्ही. ABPL ही टुर्नामेंट यांचं या गोष्टीवर आपलं चांगलंच योगदान असतं, दरवर्षी चांगलं योगदान असतं. KKR won the toss and batting first. आदर्श मित्र मंडल अपने आप में एक ऐसा मंडल है कि जो कमोठे में अपनी लॉयल्टी के लिए फेमस है, अपने एथिकल वैल्यूज़ के लिए फेमस है. मैं आज इस टूर्नामेंट का ही नहीं, उनके जितने भी प्रोग्राम्स हैं मैं उनको यही एडवाइस देना चाहूँगा और उनको रिक्वेस्ट भी करूँगा कि अपनी एथिकल वैल्यूज़ को कभी डाउन ना करें, क्योंकि पैसे एक
गंदा वर्ड है कि रंडी भी कमाती है। पैसे के लिए हम लोगों को कभी पीछे गए नहीं और ना कभी पीछे जाए। मेरा यही एक पर्सनल उनसे एक रिक्वेस्ट रहेगा और ये प्रोग्राम हमेशा ही सक्सेस बनने रहेंगे। मुझे लगता है कि जितने भी लोग आदर्श मित्र मंडल में जुड़े हुए हैं, अगर वो खुद 1,000 रुपये अगर जमा करते तो यहाँ पर लाखों रुपए अपने आप जमा हो जाएंगे। यहाँ पे किसी की भी ऐसी जरूरत नहीं है कि लोग ये सोचेंगे कि आदर्श मित्र मंडल किसी के पास पैसे के लिए गिरा है। तो मेरा आदर्श मित्र मंडल को हमेशा इन्हीं एथिकल वैल्यूज के साथ में, हमेशा उनके साथ में मैं रहूंगा। और इस तरीके का टूर्नामेंट आज मैं पहली बार नहीं देख रहा हूं, जहां रमेश गोरे हैं, वहां पे पवार साहब हैं, उनकी जो पूरी टीम है वो जहां पे भी है वहां पे सारे प्रोग्राम सक्सेस ही होने हैं। मेरा केवल यही बोलना है कि आज हम सब लोग जिस तरीके से जिन वैल्यूज को लेके साथ में आए हैं, उन्हीं वैल्यूज को लेके साथ में मरे, बस मैं यही चाहूंगा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदर्श मित्र मंडल। थँक्यू सो मच गौरवभाई. तर आपण इथे फायनलचा सामना इथे मात्र चालू करणार आहे. चला क्विक स्टार्ट करायचं आहे आपण आता. KKR ची बॅटिंग आहे, RCB ने फिल्डिंग सेट करून घ्यावी.